आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन स्टाईल डाळीच्या पिठाचं पिठलं। तर स्टार्टिंगला मी काय केलेलं आहे, तेल घेतलेलं आहे थोडंसं कढईमध्ये आणि त्यामध्ये जिरं, मोहरी आणि पांढरे तीळ घालून घेतलेले आहे। तीळ थोडेसे तडतडले की त्यामध्ये मी कढीपत्त्याची 4-5 पाने टाकून घेतलेली आहे। आता यामध्ये मी लाल तिखट 2 चमचे, थोडंसं मीठ टाकत आहे चवीपुरतं आणि या मिश्रणला थोडंसं हलवून घेत आहे। चवीपुरतं थोडीशी साखर सुद्धा मी टाकून घेतलेली आहे। आपण हे मिश्रण छानसे हलवून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। हे पाणी थोड्या वेळाने उकळेल। उकळल्यानंतर यामध्ये आपल्याला डाळीचे पीठ टाकायचे आहे। त्या पाण्यामध्ये आपण चवीपुरते कोथिंबीर टाकलेले आहे। आता या मिश्रणाला थोडंसं उकळून देण्यासाठी सोडून द्यायचं आहे। या पाण्याला उकळी आल्यानंतर लगेचच यामध्ये आपण डाळीचे पीठ टाकणार आहोत। 2च मिनिटांमध्ये माझ्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि यामध्ये मी आता डाळीचे पीठ टाकून घेत आहे। आपल्याला हवे तेवढे डाळीचे पीठ टाकल्यानंतर हे पीठ छानसं हलवून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण छानसं हलवून झाल्यानंतर यावरती 2 चमचे तेल सोडून द्यायचं आहे आणि परत एकदा हे मिश्रण छानसं मिक्स करून हलवून द्यायचं आहे आणि शिजण्यासाठी थोडा वेळ म्हणजे अंदाजे 3 ते 4 मिनिटे एक झाकण ठेवून मंद आचेवरती गॅस सोडून द्यायचा आहे। अशा पद्धतीने 3 ते 4 मिनिटे झाकण ठेवून हे मिश्रण मी शिजवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अजून एकदा छानसं हलवून मिक्स करून घेत आहे। तर चला, ही तयार झालेली आहे आपली कोल्हापुरी स्टाईल डाळीच्या पिठाचे पिठले। तर हे पिठले तुम्ही करून बघा आणि चव कशी आहे ती कमेंटमध्ये नक्की कळवा। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।